मित्रांनो, अमेरिकेने व्याजदर रेपो रेट कट करण्याचे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे आपला बाजार हा वर जात असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर काही कंपन्या नसतील आणि ज्या फंडामेंटल स्ट्रॉंग असतील, ज्या की आपण व्हिडिओमध्ये चर्चा करत असतो, अशा कंपन्यामध्ये गुंतवणूक करण्याची ही संधी आहे. रेपो रेट कट झाल्यानंतर मार्केट बरंच वर गेलेलं आपल्याला पाहायला मिळू शकते. रेपो रेट कट होण्याच्या आधीही मार्केट वर जात असलेलं आपण बघत आहोत. तर संधी सोडू नका. जर पैसे असतील तर अवश्य गुंतवणूक करा. ह्या व्हिडिओमध्ये आपण 4 कंपन्या अशाच बघणार आहोत. 4ही कंपन्या चांगल्या आहेत. तुम्ही त्यावर अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्या. आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. तर चला व्हिडिओमध्ये बघूया कोणत्या कंपन्या आहेत. तर पहिली कंपनी आहे शिगाची इंडस्ट्रीज. तुम्हाला लक्षात येत असेल की मी स्क्रीन बदललेला आहे. बऱ्याच जणांची तक्रार होती की व्हिडिओ क्लिअर दिसत नाही, म्हणून हा बदल मी केलेला आहे. तुम्ही सांगू शकता की आता तरी तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत आहे का. तर शिगाची इंडस्ट्रीज 60 रुपये 40 पैशावर ट्रेड करत असलेली बघू शकतो. 0.94% ही काल मायनस झालेली आहे आणि ही लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर आहे. त्यामुळं ह्या कंपनीचा आपण फायदा घेऊ शकतो, कारण मार्केट कॅप फक्त 1982 करोड आहे. स्टॉकचा पी 33.6चा, ROE 16.7, ROC 16.7, ROE 16.4, फेस व्हॅल्यू 1ची आहे. प्रॉफिट ग्रोथ 41.9ची आणि प्रमोटर होल्डिंग 45ची पाहायला मिळते. इथपर्यंत कंपनी एकदम चांगली आहे. इथं जरी पाहिलं तर कंपनी मागच्या 4 क्वार्टरपासून चांगले प्रॉफिट जनरेट करत आहेत. त्यामुळे EPS हे वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि मीडियन पी जो आहे 36.9चा, त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे. म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे. त्याचबरोबर हिचे सेल्स जर बघितले तर मार्च 2018 पासूनचे 101 करोडचे सेल्स जे आहेत ते आता 410 पर्यंत आलेले आहेत. नेट प्रॉफिट जे 7 करोडचं आहे तर ते 59 करोडपर्यंत आले. म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ ही आपल्याला डबल डिजिट आणि चांगली इथं पाहायला मिळते. बघू शकता चांगली प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ आहे. त्यामुळे इथंही पैसा चांगला बनेल. चालू वर्षामध्ये 58%चा CAGR आहे. तर वरही आपल्याला तसेच CAGR मिळू शकतात असं ह्या आकड्यावरून आपल्याला दिसत आहे. तर कंपनी प्रॉफिट आणि सेल्समध्ये तर चांगली आहे, त्यामुळे आपल्याला पैसा बनू शकतो. रिझर्व जर बघितलं 397 करोडचं आहे. कर्ज जर पाहिलं तर 151 करोडचं कर्ज आहे. म्हणजे कंपनीवर कर्जसुद्धा जास्त नाही. तुम्ही बघू शकता खाली कंपनीनं पूर्ण U पॅटर्न हा बनवलेला आहे. जिथं लिस्ट झाली तेव्हापासून खाली आली होती. खरं म्हणजे ह्यावेळेस गुंतवणुकीच्या संधी असतात, पण आपण त्यावेळेस हिंमत करत नाही. त्यावेळेस खरी हिंमत करायला पाहिजे. आणि कंपनीनं पूर्ण U पॅटर्न बनवला. इथं ब्रेकआउट दिलेला आपल्याला इथं बघू शकता आणि कंपनी ब्रेकआउट देऊन तिथंच रिटेस्ट करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. ब्रेकआउट इथंच झाला आणि इथंच कंपनी पुन्हा ट्रेड करत आहे. 60 रुपयावर कंपनी आहे. 55चा हा सपोर्ट आहे. तर आता जर गुंतवणूक केली तर कंपनी इथून तरी खाली येण्याची शक्यता फार कमी आहे. इथून कंपनी वर जाऊ शकते. पुढची कंपनी आहे HAL, हिंदुस्तान एरोनॉटिक्स. 4800 वर कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकतो आणि ही एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर बनवते, रिपेअर करते. तर त्यामध्ये ही काम करत असलेली पाहायला मिळते. सध्या डिफेन्सवर मोदीचं जास्त भर आहे आणि त्याचा फायदा हिला मिळू शकतो. मार्केट कॅप 3,21,000 करोडचा आहे. पी जर पाहिला तर 39.1, ROC 38.9, ROE 28.9, फेस व्हॅल्यू 5ची आहे आणि प्रॉफिट ग्रोथ 36.5ची, प्रमोटर होल्डिंग 71.6ची बघू शकता. इथं जर आपण खाली पाहिलं तर कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो. ह्या कंपनीचे सेल्स जर पाहिले तर मार्च 2014 पासूनचे सेल्स आपण बघू शकतो. 15,000 करोडचे सेल्स जे आहेत मार्च 2014ला ते 30,000 करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जे 2,693 करोडचं नेट प्रॉफिट हे 8,000 करोडपर्यंत आलेले आहेत. सेल्स फक्त डबल झालेत आणि प्रॉफिट जर पाहिलं तर जवळपास 4 पट प्रॉफिट झालेलं आपल्याला पाहायला मिळते. इथं बघू शकता सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर सेल्स ग्रोथ आपल्याला 5 वर्षापर्यंत सिंगल डिजिट पाहायला मिळते. 10 वर्षाची सिंगल डिजिट आहे. 3 वर्षाची 10च आहे. सिंगल डिजिट म्हणायलाच हरकत नाही. आणि चालू वर्षामध्ये 13 आहे. तर सेल्स ही डबल डिजिट आहे 3 वर्ष आणि चालू वर्षामध्ये, पण तेवढी जास्त नाही जेवढी की असायला पाहिजे. 15, 16, 17, 18, 20च्या आसपास असेल तर चांगली असते. प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर 10 वर्षामध्ये 11% आहे. 5 वर्षात 26, 3 वर्षात 33 आणि चालू वर्षामध्ये 37. म्हणजे मागच्या 5 वर्षापासून कंपनीचे प्रॉफिट हे चांगले वाढत आहेत. गुंतवणूकदाराला पैसा कसा बनवला तर इथं बघू शकता 5 वर्षात 71%चा CAGR आहे.
3 वर्षाचा 91 आणि चालू वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ 37ची जरी असली तरी 146% CAGR बनवला आहे। याचा अर्थ कंपनी प्रॉफिटपेक्षा जास्त चालली, म्हणजे रिस्क आहे, कंपनी मायनस होऊ शकते जर नंतर प्रॉफिट वाढले नाही तर। कंपनीचे प्रॉफिट थोडे जरी कमी झाले तर कंपनी खाली येऊ शकते, त्यामुळे थोडी रिस्क आहे। गुंतवणूक करण्याच्या आधी हा विचार करायला पाहिजे। रिझर्व्ह जर पाहिलं तर 28,000 करोडचं रिझर्व्ह आहे। कर्ज जर पाहिलं तर 49,000 करोडचं कर्ज आपण बघू शकतो। सध्या कंपनी सपोर्टवर आहे, 4,800 वर कंपनी ट्रेड करत आहे। सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकतो। वारंवार हा सपोर्ट कंपनीनं घेतलेला आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। गुंतवणुकीचा पहिला हप्ता लावायला हरकत नाही, पण जास्त पैसे लावायला नाही पाहिजे, कारण नंतर प्रॉफिट नाही वाढले तर कंपनी सरळ खाली येऊ शकते, ती 3,900च्या आसपासही येऊ शकते। तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। पुढची कंपनी आहे आधार हाऊसिंग फायनान्स। ही कंपनी ही चांगली आहे, ह्याच्यातही पैसा बनू शकतो। 398 वर ट्रेड करत आहे। हाऊसिंग फायनान्सचं काम ही कंपनी करत असलेली आपल्याला पाहायला मिळते। 17,000 करोडचं मार्केट कॅप आहे। पी जर पाहिला तर 22.8चा आहे, म्हणजे पी ही जास्त नाही। 11.4 ROC व ROE 18.4 आहे। फेस व्हॅल्यू 10ची, 32.9ची प्रॉफिट ग्रोथ आणि 76.5ची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते। हिचे EPS 2च क्वार्टर झालेले आहेत, नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे। EPS तर आहेत वाढलेली, मेडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे, पण 2 क्वार्टरमध्ये आपण जास्त काही हे पाहू शकत नाहीत। फायनान्स क्षेत्रातली कंपनी आहे। रिझर्व्ह जर बघितलं तर 1266 करोड, रेव्हेन्यू जर बघितले तर 1266 करोडचे रेव्हेन्यू आहे, ते 2,587 पर्यंत आलेत। नेट प्रॉफिट 162 करोडचं 750 करोडपर्यंत आलेलं आहे। सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ इथं बघा डबल डिजिट आहे, चांगली आहे, आणि इथेही आपल्याला कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते, कारण प्रॉफिट 30%च्या वर आहेत, म्हणजेच आपल्याला जवळपास 35-40च्या आसपास इथं CAGR कंपनी बनवून देईल, जो की चांगला असेल। रिझर्व्ह बघितलं तर 4,000 करोडचं रिझर्व्ह आहे आणि 13,960 करोडचं कर्ज कंपनीवर आहे। फायनान्स क्षेत्र असल्यामुळे हे आपण इग्नोर करू शकतो। कंपनी सपोर्टवर ट्रेड करत असलेली आपण बघू शकता। 400च्या जवळपास कंपनी ट्रेड करत आहे आणि तिथंच जवळपास कंपनी सपोर्ट घेऊन वर जात असलेली आपल्याला पाहायला मिळते। तर ही कंपनी चांगली आहे, हिच्यामध्ये पैसे लावू शकता, हिचे प्रॉफिट आणि सेल्स चांगले आहेत। त्याच्यानंतर अफेल इंडिया, वारंवार ही कंपनी आपण चर्चा केलेली आहे, खाली होती 1000च्या आसपास, त्यावेळेस चर्चा केली होती। 1701 वर ही कंपनी आलेली आहे, 4.27% काल ही वाढलेली आहे। 23,849 करोडचं मार्केट कॅप आहे। पी जर पाहिला तर 75चा, ROC 16.2, ROE 15, फेस व्हॅल्यू 2ची आहे, प्रॉफिट ग्रोथ 24ची आणि प्रमोटर होल्डिंग 55ची आपल्याला पाहायला मिळते। ह्या कंपनीची EPS मस्त वाढलेली आपण इथं बघू शकता। चांगले प्रॉफिट ह्या कंपनीने जनरेट केलेत आणि कंटिन्यू EPS वाढत आहेत, आणि कंपनी मागच्या जवळपास 21 पासून इथं तुम्ही बघू शकता, 21च्या अगोदरपासून कंपनी ही चालली नव्हती, तर ही खाली येत होती। तर त्याचा फायदा आपण इथं घ्यायला पाहिजे होता, जेव्हा कंपनी 1000च्या आसपास मिळत होती। आता मिडियन पीच्या थोडंसं कंपनी वर निघालेली आहे, कंपनी 1700च्या पुढं निघालेली आपण बघू शकतो। मिडियन पी जर आला पाहिला तर 65.9चा जवळपास 66चा मिडियन पी आहे। त्याचबरोबर कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली तुम्ही इथं बघू शकता। हिचे सेल्स जर बघितले तर मार्च 2018 पासूनचे 167 करोडचे सेल्स आहेत, ते आता 1956 करोडपर्यंत आलेत, म्हणजे सेल्स जबरदस्त वाढलेले आहेत। प्रॉफिट बघू शकता, 28 करोडचं प्रॉफिट हे 318 करोडपर्यंत आलेत, म्हणजे मागच्या 7-8 वर्षामध्ये ह्या कंपनीनं प्रॉफिट हे 10 पटच्या पुढं नेलेलं आहे, आणि सेल्सही जवळपास 10-15 पटच्या आसपास कंपनीनं सेल्स घेऊन गेलेली आहे। त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची तुम्ही इथं जर पाहिलं तर डबल डिजिट आणि चांगली पाहायला मिळते, आणि गुंतवणूकदारालाही इथं किती पैसा बनवून दिला तुम्हाला लक्षात येईल। 5 वर्षाचा 59% CAGR आहे, तोच जर इथं 10 वर्षाचा 58% CAGR मिळाला तर 1 लाखाचे 1 कोटी रुपये होतात 10 वर्षात। तर त्या लेवलची ही कंपनी आहे। 3 वर्षामध्ये 25चा CAGR आणि 1 वर्षामध्ये 56चा CAGR बनवलेला आहे। तर कंपनी पैसा बनवणारच आहे, कारण कंपनीचे प्रॉफिट आणि सेल्स वाढत होते, कंपनी खाली होती त्यावेळेसही आपण ह्या गोष्टीची चर्चा करत होतो। रिझर्व्ह जर बघितलं तर 2470 करोडचं रिझर्व्ह आहे। कर्ज जर पाहिलं तर 183 करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं पाहायला मिळते। कंपनीनं ब्रेकआउट दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। क्लिअर कट हा ब्रेकआउट आहे, बऱ्याच दिवसाचा ब्रेकआउट, जवळपास 21 पासून कंपनी ह्या रेंजमध्ये चालत होती
आणि इथं गुंतवणुकीच्या संधी असतात. इथं ब्रेकआउट दिल्यानंतर कंपनी आता वर गेली. आता इथून पुढे कदाचित ही 2,500 3,000च्या आसपासही जाऊ शकते अशी शक्यता आहे. तर ही कंपनी चांगली होती. ज्यांनी अजूनही खरेदी केली नाही त्यांना अजूनही संधी आहे, कारण हिचे EPS वाढलेले आहेत. मिडियन पी जवळ कंपनी ट्रेड करत आहे, म्हणजे अजूनही कंपनी महाग नाही. तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता. वारंवार आपण 1000च्या आसपास 950ला आली होती त्यावेळेसही आपण ह्या कंपनीवर व्हिडिओ बनवलेले होते. तर मित्रांनो, ह्या होत्या 4 कंपन्या. तर ह्या 4ही कंपन्या तुम्हाला कशा वाटतात आणि त्यावर तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्या. काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.